दुसरं असतं आपल्याकडे स्ट्रेन. काय असतं? स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला असतो आपला चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, म्हणजे बदल झालेल्या लांबीमध्ये भागिले त्याची जी ओरिजिनल लांबी आहे ती. आता याला युनिट नसतं, कारण सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. या व्हिडिओच्या थंबनेल मध्येच मी तुम्हाला सांगितलं की हे जे व्हिडिओ आहे हे तुम्ही आवर्जून बघा, बरोबर. म्हणजे आग्रह केला मी तुम्हाला व्हिडिओ बघायला. कशासाठी? आता हे जे असे व्हिडिओ आहे याच्यात जे विचारलेले प्रश्न आहे, तर हे जे प्रश्न आहे हे तुम्हाला पासिंगला खूप मदत करणार आहे. समजा तुम्हाला पासिंगची भीती असेल तर, जर तुम्हाला पासिंगची भीती नसेल तर तुम्हाला चांगले मार्क पाडायला सुद्धा काय करणार आहे, खूप मदत करणार आहे. आता हे काय, ही एका मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कालच एका मुलाने कॉन्टॅक्ट केला, त्याला जे त्याचं सर्टिफिकेट आहे आयट्याचं पासिंग, हे सर्टिफिकेट डाउनलोड करायचं होतं, पण ते काय सर्टिफिकेट डाउनलोड झालं नाही. पण त्याची जी रिस्पॉन्स शीट आहे, म्हणजे त्याला जो पेपर आलेला होता तो पेपर आपल्याला मिळालेला आहे. असंच मी फर्स्ट इयरचे पण व्हिडिओ टाकले. पण हा जो पेपर आहे हा कोणासाठी आहे? सेकंड इयर साठी. त्याला कोणते कोणते क्वेश्चन विचारले होते ते आपण बघून घेऊ. 6 क्वेश्चन असतात, तुम्हाला मी ऑलरेडी एक्झाम पॅटर्न मध्ये सांगितलेले. तर ते इम्पॉर्टंट एमसीक्यू आपण काय करू, बघून घेऊ. बघा, आता सर्वात पहिले त्यांनी काय म्हटलंय, व्हॉट आर द व्हेरियस स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट. म्हणजे जी आपली हीट ट्रीटमेंट असते याच्या वेगवेगळ्या स्टेप कोणत्या कोणत्या असतात. आता ज्यांनी आपले हीट ट्रीटमेंटचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे व्हिडिओ जर बघितले असेल तर त्यांनी या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल. आता बघा, ह्याच्यात त्यांनी काय म्हटलंय, कोणते कोणते ऑप्शन दिले बघा. हिटिंग, कुलिंग अँड क्वेंचिंग, सोकिंग, क्वेंचिंग अँड कुलिंग. पहिले हे समजून घेऊ, हीट ट्रीटमेंटचे स्टेजेस कोणते कोणते असतात. बघा, जेव्हा कधी आपण हीट ट्रीटमेंट करत असतो तेव्हा त्याच्यात 3 स्टेप असतात. सर्वात पहिले आपण त्याला काय करत असतो, हिटिंग करत असतो. हिटिंग म्हणजे काय करत असतो, गरम करत असतो त्याच्या क्रिटिकल टेम्परेचर पर्यंत. नंतर आपण त्याला काय करत असतो, सोकिंग साठी ठेवत असतो. ठीक आहे. आता सोकिंग म्हणजे काय, या टेम्परेचरला, म्हणजे समजा आपण याला 730 डिग्रीला हिट केलं तर या टेम्परेचरला आपण त्याला मेंटेन ठेवत असतो. थोड्या वेळ त्याच टेम्परेचरला 15-20 मिनिटं आपण त्याला मेंटेन ठेवत असतो. त्या स्टेजला काय म्हणत असतो आपण, सोकिंग. आणि सर्वात शेवटी आपण काय करत असतो, कुलिंग. अशा 3 स्टेज असतात हीट ट्रीटमेंटच्या, हिटिंग, सोकिंग आणि कुलिंग. कुलिंगलाच आपला आपण दुसरा पण शब्द वापरू शकतो, कारण कुलिंगची मेथड कोणती आहे त्याच्यावर तो शब्द अवलंबून आहे. समजा ते जर आपण फर्नेस मध्ये गार व्हायला सोडून दिलं तर ती आपली रेग्युलर कुलिंग, किंवा आपण त्याला एअरचा मीडिया वापरून कुलिंग केली तर ती आपली वेगळी कुलिंग. जर आपण त्याला ऑइल मध्ये डीप करून कुलिंग केली तर ती आपल्या त्या मेथडला आपण काय म्हणतो असतो, क्वेंचिंग असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, क्वेंचिंग. क्वेंचिंग याचा अर्थ काय, आपण त्याला कसं थंड करतो, रॅपिड कूल करतो, बरोबर. रॅपिड कूल करतो. आता हवेत जर मी त्याला सोडलं तर त्याला गार व्हायला काय लागणार आहे, थोडासा टाइम लागणार आहे. पण तेच जर मी त्याला ऑइलमध्ये किंवा पाण्यामध्ये किंवा कोणत्या सोल्युशन मध्ये डिप केलं तर तो रॅपिड कूल होणार आहे. बघूया आपण ऑप्शन कोणते कोणते आहे. हिटिंग, कुलिंग अँड क्विंचिंग. हिटिंग बरोबर आहे. कुलिंग आणि क्विंचिंग दोघांचा एक सारखा अर्थ होतो, हे ऑप्शन नाही येणार. बी काय म्हटलंय, सोकिंग, क्विंचिंग अँड कुलिंग. सोकिंग बरोबर आहे, पण इथं हिटिंगच दिलेलं नाही त्यांनी, हे नाही येणार. आता इथं काय म्हटलंय बघा, हिटिंग बरोबर आहे, सोकिंग बरोबर आहे, क्विंचिंग पण बरोबर आहे. तुम्हाला आता एवढंच बोललो मी. क्विंचिंग याचा अर्थच काय असतो, कुलिंग. फक्त ती कुलिंग कशी करतो आपण, रॅपिड, म्हणजे एकदम वेगाने त्याला गार करतो, त्याला आपण क्विंचिंग म्हणतो. मग आपलं राईट आन्सर येणार आहे. पुढे काय ऑप्शन आहे, क्वेंचिंग, कुलिंग अँड हिटिंग. हे पण बरोबर होतं, पण हे त्यांनी उलट्या सिक्वेन्सने दिलं. हिटिंग 1 नंबर पाहिजे, त्यानंतर सोकिंग 2 नंबरला पाहिजे, हे तर नाही येणार. आणि क्वेंचिंग किंवा कुलिंग 3 नंबरला पाहिजे. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, हिटिंग, सोकिंग अँड क्वेंचिंग. सेम प्रश्न मी आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. बघा, जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा, काय म्हटलं बघा आता, विच हँडबुक रेफर बाय मशीन इंजिनियर. थोडासा वेगळा प्रश्न आहे. जे आपले मशीन इंजिनियर असतात, म्हणजे मशीन रिपेअर करणारे, मशीन ऑपरेट करणारे किंवा मशीन मध्ये चुका करणारे, ते जे इंजिनियर असतात ते खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचा रेफरन्स घेतात किंवा कोणतं पुस्तक यूज करतात असं त्यांनी आपल्याला विचारलंय. तर राईट आन्सर त्यांनी काय दिलेलं आपल्याला, मार्क स्टँडर्ड. हेच राईट आन्सर आहे. पण हे जे सर्व ऑप्शन आहे मी तुम्हाला एकदा सांगून देतो. मार्क स्टँडर्ड याचा अर्थ काय होतो, मशीन. मार्क याचा अर्थ ऍक्च्युली तो असा शब्द आहे, मार्क, MARC असा शब्द आहे. काही काही जण के लिहितात. मशीन रिडेबल कॅटलॉगिंग. काय, मशीन रिडेबल कॅटलॉगिंग असा त्याचा अर्थ होतो. आता हे काय, मशीन रिडेबल कॅटलॉगिंग. जर मशीन मध्ये समजा कोणती कोडिंग असेल किंवा त्या मशीनला कोणत्या प्रकारच्या कोडिंगला काही सेन्सरला काय प्रॉब्लेम असेल, ते प्रॉब्लेम कसे सॉर्ट आउट करायचे किंवा त्याचा मिनिंग काय होतो किंवा ती कोडिंग काय असते, हे सर्व सांगणारं एक पुस्तक असतं. त्याला आपण काय म्हणतो, मशीन रिडेबल कॅटलॉगिंग. ठीक आहे. पण ते ती जी कोडिंग भाषा आहे किंवा ते जे लँग्वेज त्यांनी दिलेली ती प्रत्येकाला नाही समजत. आणि लक्षात, जे ते रेग्युलर यूज करणारे किंवा ज्यांनी ती मशीन यूज केलेली आहे त्यांनाच ती कोडिंग काय असते माहित असते. म्हणजे काही प्रश्न एवढाच आहे, जे काही इंजिनियर असतील ते कोणत्या प्रकारचं पुस्तक वापरतात, तर हे वापरतात कोणतं, मार्क स्टँडर्ड. त्याचा फुल फॉर्म काय, मशीन रिडेबल कॅटलॉगिंग. मार्कला ते असं पण लिहू शकता, लक्षात राहू द्या. आता बाकीचे काय ऑप्शन आहे ते पण आपण पाहू घेऊ. हे काय म्हटलं, पेरिस क्युरिकल. आता हे जे पेरिस क्युरिकल आहे हे पण एक प्रकारचे ऑथर आहे. ऑथर म्हणजे काय, पुस्तक लिहिणार आहे. पण हे कोणते पुस्तक लिहितात,
केमिकलशी रिलेटेड जे बुक आहे ते लिहितात, त्यामुळे हे ऑप्शन आपल्याला येणार नाही. पुढे म्हटलं ऑक्सफर्ड डिक्शनरी, हे तर सर्वांना माहिती आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणजे काय, आपण जे इंग्लिश वर्ड आहे याचा मराठी अर्थ शोधण्यासाठी किंवा इंग्लिश वर्डला दुसरा एखादा मिनिंगफुल वर्ड शोधण्यासाठी यूज करत असतो, हे पण येणार नाही. त्यानंतर CRC, हा हे पण बघा, ही पण एक प्रकारची कोडिंग आहे. पण ही कोडिंग कशासाठी, जो आपला डिजिटल प्लॅटफॉर्म असतो बरोबर, त्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये काही एरर असेल, काही कोडिंग मध्ये काही प्रॉब्लेम असेल, हे डिटेक्ट करण्यासाठी आपण काय वापरत असतो, CRC वापरत असतो. मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, मार्क स्टँडर्ड. कारण त्यांनी आपल्याला विचारलं कशाबद्दल आहे, मशीन बद्दल विचारलंय. मशीन बद्दल आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, काय, मार्क स्टँडर्ड, मशीन रिडेबल कॅटलॉगिंग. लक्षात राहू दे, थोडासा वेगळा प्रश्न आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय आता बघा, विच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन बिटवीन कॉन्ट्रॅक्टिंग सरफेस. आता हा प्रश्न काय बघा, हा फ्रिक्शन टॉपिकचा प्रश्न आहे आपला. फ्रिक्शनचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यात पण आपले हे प्रश्न ऑलरेडी झालेले आहेत. आता फ्रिक्शन मध्ये एक थोडक्यात तुम्हाला सांगून देतो, जेव्हा कधी एखाद्या ऑब्जेक्टचं फ्रिक्शन वगैरे होत असतं बरोबर, तेव्हा त्याच्यात आपण 4 गोष्टी कन्सिडर करत असतो. एक असतं त्याचं वेट, एक असतं त्याचं नॉर्मल रिएक्शन, ते आपण आरने दाखवतो, एक असते पुलिंग फोर्स जो आपण लावतो, आणि एक असतो फ्रिक्शनल फोर्स जो त्याचा ऍक्ट होतो, नॅचरली ऍक्ट होतो बरोबर. अशा 4 गोष्टी असतात. त्यांनी आपल्याला विचारलं काय, विच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन, कोणता असा फोर्स असतो जो नॉर्मल रिएक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग तो कोणता फोर्स असतो, तर तो असतो फ्रिक्शनल फोर्स. कारण आपल्याला त्यांनी हे त्याच्यामध्ये देऊन ठेवलेलं आहे फ्रिक्शन मध्ये, काय, जो फ्रिक्शनल फोर्स असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कोणाला, नॉर्मल रिएक्शनला. मग हे पुढे आपण सॉल्व्ह करतो, आपल्याला हे माहिती असेल F इज इक्वल टू μr, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल, आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करतो. पण हा आला कोणापासून आहे, तर F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R, याच्यापासून आलाय. मग इथं F म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स आहे, आणि R म्हणजे काय, नॉर्मल रिएक्शन. R म्हणजे काय, नॉर्मल रिएक्शन. मग ती कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, फ्रिक्शनल फोर्सला. आणि हा जो म्यू आहे यालाच आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतो किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणतो. मग याच्यात आपला राईट आन्सर काय येणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. नॉर्मल रिएक्शन जी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असते, तर फ्रिक्शनल फोर्सला असते. आता बाकीचे काय ऑप्शन आहे ते पण एकदा बघून घेऊ. काय म्हटलंय, पुशिंग फोर्स म्हणजे धक्का देणारी ताकद, याच्याला काहीच संबंध नाही. पुलिंग फोर्स ओढणारी ताकद, दोघांचा अर्थ एकच होतो, ही पी जी आपण ताकद लावणार आहे, आपण एक तर त्याला ओढणार आहे, एक तर त्याला ढकलणार आहे बरोबर. हे दोघी ऑप्शन त्यांनी दिले, दोघी पण येणार नाही. पुढे काय म्हटलंय, अलाइड फोर्स, याचा तर काहीच संबंध नाही बरोबर. मग याच्यात राईट आन्सर काय येणार आहे आपला, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा सोपा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तुम्ही शाळेपासून शिकत आले असेल. आता आहे काय म्हटलंय त्यांनी, जो सर्कलचा सर्कम्फरन्स आहे, सर्कम्फरन्स म्हणजे काय पहिले ते समजून घ्या. एक मिनिट. हा आता बघा, हा सर्कल आहे बरोबर आहे, इथं त्यांनी डायग्राम दिलेली आहे आपल्याला. हा सर्कल आहे, हा एवढा त्याचा काय डायमीटर आहे, आणि हे काय त्याची रेडियस आहे. आपल्याला विचारलंय सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजे काय असतं, ही सर्कलची जी बाहेरची बाउंड्री आहे याला आपण काय म्हणत असतो, सर्कम्फरन्स. तर सर्कम्फरन्स काढायचे आपल्याकडे 2 फॉर्म्युले असतात, एक तर 2πr किंवा πd. काय, 2πr किंवा πd, दोघांचा अर्थ सारखाच होतो. कारण जो डायमीटर आहे हा रेडियसचा कसा असतो, दुप्पट असतो. म्हणून इथं त्यांनी इथं 2r लिहिलेलं आहे. मग एक तर 2πr पाहिजे किंवा πd पाहिजे, दोघांपैकी कोणता पण एक फॉर्म्युला पाहिजे. आपण बघू ऑप्शन मध्ये त्यांनी कोणते कोणते दिले. बघा, हे ऑप्शन ए मध्ये त्यांनी काय दिलंय, 2πr, हेच आपलं ऑप्शन बरोबर येणार आहे. काय, 2πr किंवा तुम्हाला बोललो, एक मिनिट, हा 2πr किंवा काय πd, हे जर दिलं असतं तरी आपलं बरोबर आलं असतं. आपला राईट आन्सर काय येणार आहे, मग 2πr किंवा πd. बाकीचे ऑप्शन काय आहे ते बघून घ्या. πd स्क्वेअर हे नाही येणार, πd स्क्वेअर अपॉन 4 हे पण नाही येणार. खाली काय म्हटलंय, पाय आर नाही πd असतं तर बरोबर आलं असतं. आणि πr स्क्वेअर हा कसला फॉर्म्युला आहे, एरियाचा फॉर्म्युला आहे सर्कलच्या. त्यांनी आपल्याला विचारलं काय होतं, सर्कम्फरन्स विचारलं होतं. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा पण महत्वाचा प्रश्न आहे बघा. काय म्हटलंय, विच सिम्बॉल इज यूज टू एक्सप्रेस चेंज इन लेंथ. आता जे सेकंड इयरचे मुलं आहेत त्यांनी हा जर टॉपिक शिकला असेल, स्ट्रेस स्ट्रेन बरोबर, इलेस्टिसिटी हा जर टॉपिक शिकला असेल तर त्याच्यातला हा प्रश्न आहे. काय असतं बघा, आपल्याकडे 2 फॉर्म्युला असतात, एक असतं स्ट्रेस. काय असतं, स्ट्रेसलाच आपण काय लिहितो, फोर्स अपॉन एरिया. काय लिहितो, फोर्स अपॉन एरिया. आणि याचा फॉर्म्युला असतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय असतो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि दुसरा असतं आपल्याकडे स्ट्रेन. काय असतं, स्ट्रेनचा फॉर्म्युला असतो आपला चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. म्हणजे बदल झालेल्या लांबीमध्ये भागिले त्याची जी ओरिजिनल लांबी आहे ती. आता याला युनिट नसतं, कारण ही जी लांबी बदल झालेली ते आपण कशात मोजणार, सेंटीमीटर, मीटर, mm मध्ये. आणि जी ओरिजिनल लांबी आहे हे पण आपण कशात मोजणार, सेंटीमीटर, मीटर किंवा mm मध्ये. मग हे दोघं काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. मग आपल्या स्ट्रेनला जे स्ट्रेन क्वांटिटीला युनिट नसतं. या दोघीच्या दोघी कन्सेप्ट आहे, या तुम्हाला कुठे पाहायला भेटेल, जो तुमचा इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघायला भेटेल.
आता त्यांनी आपल्याला काय विचारलंय, विच सिम्बॉल इज यूज टू एक्सप्रेस चेंज इन लेंथ. म्हणजे काय, जे लांबीमध्ये जो बदल होतो, चेंज इन लेंथ होतो, बरोबर आहे, तो आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवलं. म्हणजे मी तुम्हाला दाखवलंय, तो आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवतो, डेल्टा एल. हा काय आहे, एल, एल फॉर लेंथ, आणि हा काय आहे, डेल्टा. बरोबर. मग इथं त्यांनी आपल्याला दाखवलं एल आहे का नुसता, नाही, एल म्हणजे फक्त लेंथ. हा छोटा एल आहे, हा मोठा एल आहे. बरोबर, दोघांचा अर्थ एकच होतो. ई म्हणजे इलेस्टिसिटी, हा पण येणार नाही. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, डेल्टा एल. बरोबर, काय, डेल्टा एल. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा, आपण प्रश्न आपला, जी मी तुम्हाला 2 लेक्चर घेतले, त्या 2 नाही 6 लेक्चर घेतलेले. त्या 6 लेक्चर मध्ये जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा लेक्चर आहे, त्याच्यामध्ये हा पण प्रश्न आपण कव्हर केलेला आहे. बघा काय म्हटलंय, व्हॉट इज द नेम ऑफ द पॉइंट ऍट विच ऑल वेट ऑफ द बॉडी कॉन्सन्ट्रेट. म्हणजे काय, प्रत्येक बॉडीमध्ये एक असा पॉइंट असतो, समजा सर्कल असेल, गाडी असेल, मी तुम्हाला तेव्हा गाडीचं उदाहरण दिलं होतं, गाडी असेल, काही पण असेल, तर प्रत्येक बॉडीमध्ये एक असा पॉइंट असतो जिथं त्या पूर्ण बॉडीचं जे मास आहे, हे मास एकवटलेलं असतं. त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, तर त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. काय म्हणत असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. बाकीचे काय ते पाहून घेऊ. सेंट्रॉइड, सेंट्रॉइड कधी असतो, जेव्हा आपल्या एखादी अशी 2D डायग्राम असेल, याचे जे सर्व पॉईंट जिथे एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड. हे आपल्या येणार नाही. सेंट्रल पॉईंट, याचा पण अर्थ जवळपास तसाच होतो. सेंट्रल पॉईंट म्हणजे काय, जो कुठे मध्यभागी, त्याला आपण काय म्हणत असतो, सेंटर पॉईंट किंवा केंद्रबिंदू. त्यानंतर इनिशियल पॉईंट, इनिशियल पॉईंट म्हणजे जो सुरुवातीचा बिंदू असतो तो, हे पण येणार नाही. मग याचा राईट आन्सर काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. थोडक्यात ते आपल्याकडे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची जी व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, ते आपल्याकडे मागताय. काय, असा पॉईंट ज्या पॉईंटवर संपूर्ण बॉडीचं जे मास आहे, हे मास एकवटलेलं असतं. तुम्हाला परत एकदा उदाहरण सांगून देतो, मी ऑलरेडी ते तुम्हाला समजवलंय. समजा एखादी तुम्ही वही असेल, तर वही जर तुम्हाला फिरवायची असेल, तर तुम्ही काय करताय, वहीच्या बरोबर मध्यभागी असा जो बोट आहे, हा बोट ठेवता आणि ती वही गोल गोल फिरवत असता. मग तुम्ही बरोबर कुठे बोट ठेवता, त्या बाजूला. जर आजूबाजूला कॉर्नरला कुठे ठेवला, तर तुम्हाला ती वही फिरवता येत नाही. का बरं फिरवता येत नाही, कारण त्या बॉडीचा जो सेंटर ऑफ पॉईंट आहे, हा कुठे असतो, बरोबर बघा, जशी वही आयताकृती आहे तुमची, बरोबर, या पॉईंटला त्याचा काय असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट असतो. वहीचाच असं प्रत्येकाचा इथंच असेल असं काही नाही. ते काय आहे ते तुम्ही डिटेल बघण्यासाठी हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं लेक्चर एकदा बघा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, तुम्हाला पासिंगला आणि चांगले मार्क पडायला नक्कीच काय करतील, मदत करतील. तर यानंतर आपण जे ईएसचे प्रश्न आहे, याच्यात ईएसचे पण 25 प्रश्न आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे पण प्रश्न आहे, ते पण आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.